नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। सध्या वारं म्हणजे मराठी टेलिव्हिजनवर सध्या जे वारं आहे, जी हवा आहे ती आहे बिग बॉस मराठी सीझन 6 कधी येणार, म्हणजे त्याची तारीख जाहीर झालेली आहे। परंतु सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो आहे की कोण कोण स्पर्धक असतात। तारीख जाहीर झाली, होस्ट जाहीर झाला। आता दोन्ही गोष्टी सांगायच्या झाल्या तर नक्कीच सांगूया। आधी होस्ट बोलूया तर रितेश भाऊचा धक्काच आपल्याला पुढच्या सीझनमध्ये म्हणजे बिग बॉस सीझन 6 मध्ये आपल्याला दिसणार आहे। रितेश देशमुख होस्ट करताना आपल्याला दिसणार आहे। भरपूर चर्चा रंगल्या होत्या की महेश सर करणार, सचिन सर करणार, परंतु आता कन्फर्म शिक्कामोर्तब झालेला आहे की रितेश भाऊच आपल्याला होस्ट करताना दिसणार। परंतु आता जी चर्चा रंगतीये की कोण कोण स्पर्धक असणार, संभाव्य स्पर्धक, आपण नक्कीच यावर चर्चा करूया। परंतु अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब नक्की करा, कारण भरपूर व्हिडिओ या रिलेटेड विविध विषयांवर येणार आहे, त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका। चला पुढे बोलूया। तर आता ह्या दोन मुद्द्यांवर हात घातलाच आहे, तर नक्की त्यावर चर्चा करूया। पहिला मुद्दा तर सांगितला की होस्ट कोण असणार, तर रितेश भाऊ असणार। आणि दुसरी गोष्ट म्हणजे बिग बॉस मराठी सीझन 6 कधी येणार, तर 11 जानेवारीला बिग बॉस मराठी सीझन 6 आपल्या भेटीस येणार आहे। आणि अत्यंत जवळ आलेलं आहे आता, कारण डिसेंबरचं शेवट आहे आणि 11 जानेवारीला बिग बॉसचं सीझन सुरू होणार आहे। स्वर्गातून नरकापर्यंतच्या टाईपचं थीम आपल्याला सध्या दिसतंय, परंतु विविध गोष्टी रंगताना आपल्याला दिसेल, कारण मागचं सीझन हे कडक गाजलेलं होतं, त्यामुळे या सीझनकडे भरपूर डोळे आहे। दुसरी गोष्ट महत्त्वाची, हिंदी बिग बॉस आता समाप्त झालेला आहे, म्हणजे जो परिणाम हिंदी बिग बॉसवर झाला होता आणि त्यामुळे मराठी बिग बॉस हे 100 दिवसाचं होतं, मागचं ते 70 दिवसाचं करण्यात आलेलं होतं, कारण हिंदीची TRP ही कमी झाली होती मराठी बिग बॉसमुळे। आणि हे काही नाटकं, हे काही कारणं आता बाजूला झालेली आहे। हिंदी बिग बॉस पूर्णतः संपलेला आहे, आता राहणार फक्त मराठी बिग बॉस। आता आपण वळूया सर्वात महत्त्वाचा भाग की कोण कोण स्पर्धक असणार। तर पहिला स्पर्धक आहे गौरव मोरे। महाराष्ट्राची हास्य जत्रा या शो मधून घराघरात पोहोचलेला, घराघरात अत्यंत चांगला कॉमेडी, अत्यंत चांगला कलाकार हा गौरव मोरे आहे। मला खरंच खूप आवडतो। विविध चित्रपटात सुद्धा आपण त्याला बघतोय, विविध वेब सिरीज मध्ये बघतोय आपण त्याला, आणि हिंदी चित्रपटात पण काम केलेलं आहे। तर गौरव मोरेची सुद्धा भरपूर चर्चा होताना दिसते। गौरव मोरेने महाराष्ट्राची हास्य जत्रा जरी आता सोडलेली आहे, भरपूर महिने झाले, परंतु नक्कीच त्याला नाव जे मिळालं ते महाराष्ट्राची हास्य जत्रामधूनच मिळालं आणि ते स्वतः त्याने कबूल केलेलं आहे। परंतु जी चर्चा सध्या चालू आहे की बिग बॉसच्या घरात आपल्याला गौरव दिसू शकतो। नक्कीच एक विनोदी कलाकार, विनोदी अभिनेता आपल्याला बिग बॉसच्या घरात जर असला तर वातावरण जरा शांत राहील, कारण इथं नुसतं भांडणच चालतं। त्यामुळे गौरवचं नाव सध्या समोर येताना दिसतंय। जवळपास सांगायचं झालं तर 40 ते 50 लोकांना अप्रोच केल्याचं माहिती सध्या समोर येते, 40 ते 50 लोकांना, आणि त्यापैकी येणार किती, फक्त 14-15। तर गौरवचं नाव सध्या समोर येताना आपल्याला दिसतंय। गौरव अत्यंत चांगला अभिनेता आहेच, नक्कीच स्क्रीनवर आपण त्याला पाहिलेलं आहे, परंतु 3-4 महिने कसा खेळतो, काय राहतो ते पाहणं अत्यंत मजेशीर ठरेल जर आला तर त्याचं नाव सुद्धा समोर येताना दिसतंय। पुढच्या नावाकडे वळूया, नंबर 2। तर नंबर 2 आहे जयवंत वाडकर। यांचं नाव सुद्धा भरपूर गाजतंय सध्या की ते सुद्धा येऊ शकतात। आणि पहिली गोष्ट तर विविध चित्रपटात त्यांना पाहिलेलं आहे, विविध मालिकेत त्यांना पाहिलेलं आहे। तर खूप जुने कलाकार आहेत, खूप जुने अभिनेते आहेत, अत्यंत चांगले अभिनेते आहेत, त्यांचं नाव सध्या समोर येतंय। तर नक्कीच अनुभवी व्यक्ती तर आपण बिग बॉसमध्ये नेहमीच पाहतो, त्यामुळे जयवंत वाडकर यांचं नाव सध्या समोर येतंय। यात मला काही विशेष गोष्ट वाटत नाहीये, चर्चा तर नक्की होतीच आहे। आता बघूया सर येता की नाही, परंतु चर्चा तर होतीये। चला पुढच्या नावाकडे वळूया। पुढचं नाव हे अत्यंत प्रसिद्ध नाव आहे, विविध चित्रपटात, विविध मालिकेत, हिंदी चित्रपटात आपण त्यांना पाहिलेलं आहे। त्यांचं नाव म्हणजे विजय पाडकर। विजय पाडकर हे विविध चित्रपटात आपण पाहिलेलं आहे। सिंघम पाहू शकतात, सिम्बा पाहू शकतात, म्हणजे एक प्रकारे सांगायचं झालं तर रोहित शेट्टी यांच्या संपूर्ण चित्रपटात आपल्याला विजय सर दिसतात। ऑल द बेस्ट म्हणा, आता गोलमाल म्हणा, विविध चित्रपट आहेत त्यांचे। तर नक्कीच मला असं वाटतं यादी चित्रपटांची सांगण्याची गरज नाहीये, कारण भरपूर चित्रपटात, भरपूर मालिकेत आपण त्यांना पाहिलेलंच आहे। तर आता बिग बॉसच्या यांच्यामध्ये त्यांना अप्रोच केलं आहे अशी माहिती सध्या समोर येते। विजय सर नक्कीच आले तर कॉमेडी परत एकदा आपल्याला बिग बॉसच्या घरामध्ये दिसू शकते। अत्यंत चांगले अभिनेते आहेत। आणि एक विशेष भाग पाहिलं झालं तर आपण मागे सुद्धा पाहिलं होतं की एक जुना कलाकार आपल्याला बिग बॉसच्या सीझनमध्ये दिसतोच,
त्यामुळे विजय सरांचं नाव सुद्धा आपल्याला दिसू शकतं अशी चर्चा रंगताना सध्या दिसते. अजून काही शिक्कामोर्तब कोणत्या गोष्टीचं झालेलं नाहीये, परंतु विजय सरांचं नाव झालं, जयवंत सरांचं नाव झालं, सध्या समोर येताना आपल्याला दिसतंय. बघूया, येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपल्याला कळणारच आहे. पुढच्या स्पर्धकाकडे वळूया. अंशुमन विचारे नक्कीच जुने कलाकार आहेत. दादा अत्यंत चांगला अभिनेता आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये सुद्धा आपण त्याला काही भागांमध्ये पाहिलेलं आहेच. अत्यंत कडक अभिनेता आहेत. तर अंशुमन विचारे सध्या आपल्याला दिसू शकतात अशी चर्चा रंगताना दिसते. भरपूर आता जर आपण पाहिलं तर भरपूर असे कलाकार आहेत टी व्हीमधले जे आपल्याला नावं समोर येताना दिसत आहे. तर अंशुमन दादा हा जुना कलाकार आहे, टी व्हीमधला कलाकार आहे, अत्यंत चांगला कलाकार आहे. आणि अंशुमन विचारे हे जर दादा आला तर नक्कीच TRP बूस्ट होण्याची शक्यता नक्कीच आपण म्हणू शकतो आणि अत्यंत चांगला खेळू शकतो मला असं वाटतं. कारण त्याचे भरपूर व्हिडिओ यूट्यूबचं चॅनल आहे दादाचं, तर नक्कीच भरपूर व्हिडिओ मी पाहिलेले आहे. तर नक्कीच आपण जर पाहिलं तर अत्यंत चांगला कडक अंशुमन दादा खेळताना आपल्याला दिसू शकतो संपूर्ण सीझनमध्ये. जर अंशुमन दादा आला तर अत्यंत कडक खेळणार. तर वळूया आपल्या पुढच्या नावाकडे. शेवटचं नाव जे समोर येत आहे, भरपूर चर्चा रंगताना दिसते, ते म्हणजे ईशा केसकर. ईशा केसकर म्हणजेच जय मल्हार मालिका तुम्ही पाहिलेली असेल, त्याच्यामधली भानू. अत्यंत गाजलेली अशी ही मालिका होती आणि त्यामध्ये भानूचं भूमिका ही ईशाने केलेली होती. आणि त्यानंतर सांगायचं झालं तर विविध मालिकेत आपल्याला ईशा दिसलेली आहे, चित्रपटात सुद्धा आपल्याला ईशा दिसलेली आहे. त्यामुळेच सध्या जी चर्चा रंगती की आणि यामागचं म्हणजे ईशाचं जे नाव समोर येते त्यामागचं कारण म्हणजे आत्ता जी मागची मालिका होती ईशाची, ती अर्ध्यामधूनच ईशानं सोडली होती. त्यामागचं कारण वेगळं होतं, परंतु त्यामुळेच ही चर्चा रंगते की आता ईशा आपल्याला बिग बॉसच्या घरात दिसू शकते. ही चर्चा रंगताना दिसते. ईशा जर आली नक्कीच TRP बूस्ट होणार आणि नक्कीच अत्यंत कडक खेळताना आपल्याला दिसणार. हे संभाव्य स्पर्धक हे जे आपण नावं घेतोय हे अत्यंत कडक अभिनेते आहेत, अत्यंत चांगले खेळू शकतात. तर हे काही नावं समोर येताना दिसत आहेत. TVतील स्टार आहेत, काही चित्रपटातले स्टार आहेत, रील स्टार सुद्धा नावं समोर येताना दिसत आहेत. जसं की डॅनी पंडितचे भरपूर रील सध्या गाजताना दिसत आहेत. झटपट पटापट ही रील पाहिलं असून तुम्ही तर भरपूर डॅनीचे रील गाजताना दिसत आहेत आणि त्यामुळे डॅनीचं सुद्धा नाव समोर येताना दिसतंय. आता भरपूर असे रील स्टार आहेत त्यांचं नाव समोर येते, परंतु हे काही संभाव्य स्पर्धक होते की जे आपल्याला बिग बॉसच्या आगामी बिग बॉसच्या सीझनमध्ये दिसू शकतात. तुम्हाला काय वाटतं, अजून कोण कोण येऊ शकतं नक्कीच कमेंट करून सांगा. बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.